देवाभाऊ आता भिंतीवरती देखील अवतरलेत। वृत्तपत्रांचं पहिलं पान, न्यूज चॅनेलचा पडदा, OTT आणि डिजिटल प्लॅटफॉर्मची स्क्रीन हे सगळं काही व्यापल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिमा भिंतीवरती देखील उमटली आहे। पुण्यातील पुणे मुंबई जुन्या महामार्गावरती असलेल्या या भिंतीवरती देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रतिमा ठराविक अंतराने आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुण्यातील हा खडकीचा परिसर आहे आणि इथून हा जो जुना पुणे मुंबई महामार्ग जातो आहे त्याच्या लगत देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रतिमा उमटवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। तोच फोटो आहे जो आपण वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या पानांमध्ये, वेगवेगळ्या न्यूज चॅनेलच्या स्क्रीनवरती पाहतो आहोत। अर्थात इथे देखील ही जाहिरात कोणी दिलेली आहे, याचा खर्च कोणी केलेला आहे याचा कोणताही उल्लेख नाही। खरं तर मोठ्या होर्डिंग्जवरती देखील आपण देवेंद्र फडणवीस यांची देवाभाऊ या नावाची ही जाहिरात पाहतो आहोत। मात्र आता या भिंतींवरती देखील या प्रतिमा उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या प्रतिमांच्या माध्यमातून अर्थातच देवेंद्र फडणवीस हे कोणता संदेश देऊ पाहतायत का? राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नांचा आणि या जाहिरातीचा काही संबंध आहे का, हे प्रश्न विचारले जात आहेत। आणि अर्थातच विरोधकांकडून या जाहिराती कोणाच्या खर्चाने दिल्या जात आहेत आणि त्यासाठी नक्की किती कोटी रुपये खर्च करण्यात आलेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय। याला उत्तर म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवरती टीका केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा जाहिरातींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असतील तर तुमच्या पोटात का दुखतंय असा उलट प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारलाय। हा झाला विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधल्या टीकेचा विषय। मात्र या जाहिरातींच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे त्यांची प्रतिमा आणखी उजळवण्याचा प्रयत्न करतायत का? आणि खास करून आत्ता राज्यामध्ये जे काही सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती या जाहिराती द्याव्यात असं त्यांना किंवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या त्यांच्या टीमला वाटतंय का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून येणं अपेक्षित आहे आणि या जाहिराती राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला अधिक वर्धित करत असतील तर त्याबद्दल कोणी हरकत घेण्याचं कारण नाही। मात्र जे अनेक प्रश्न आपण जर पाहिलं की खूप मोठी या ठिकाणी ही अशा या फोटोंची रांग आहे, ही लांबपर्यंत पसरलेली अशी भिंत आहे आणि फक्त याच बाजूला नाही, रस्त्याच्या त्या बाजूला देखील आपल्याला हे पहा त्या तिकडे या अशा देवेंद्र फडणवीस यांच्या याच देवाभाऊ नावाच्या जाहिराती पाहायला मिळत आहेत। आणि इथं देखील नक्की या जाहिराती कोणी या ठिकाणी छापल्या, कोणाच्या सांगण्यावरून छापल्या याबाबत कोणतीच माहिती मिळत नाहीये। अलीकडचं जे काही राजकारण आहे गेल्या काही वर्षांमधलं ते प्रतिमा संवर्धनावरती अवलंबून आहे। एक प्रतिमा एखाद्या नेत्याची, एखाद्या पक्षाची, एखाद्या संघटनेची ही निर्माण केली जाते, लोकांच्या मनावरती ती बिंबवली जाते आणि त्या आधारे लोकांचं मन, लोकांचं मत हे प्रभावित केलं जातं आणि त्यातून एक कथानक, ज्याला नॅरेटिव्ह हा शब्द वापरला जातो, ते उभं केलं जातं आणि त्यातून लोकांचं मत आणि मन हे आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न असतो। खरं तर आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आहेत, मोठी त्याहून कोणती निवडणूक नाही। मात्र तरी देखील देवेंद्र फडणवीस जे इतकी वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत त्यांच्या अशा जाहिराती होत आहेत आणि या जाहिरातींची चर्चा देखील तेवढीच होते। हे जे काही वृत्त आहे याच चर्चांचा एक भाग आहे आणि ही चर्चा व्हावी हाच किंबहुना देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या टीमचा उद्देश असावा असं आपण म्हणू शकतो। कारण प्रश्न विचारण्यात आल्यानंतर देखील या जाहिराती थांबलेल्या नाहीत, उलट अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आत्तापर्यंत जे कमर्शियल प्लॅटफॉर्म्स आहेत, जाहिरातीच्या माध्यमातले होर्डिंग्ज असतील,
न्यूजपेपर असतील, न्यूज चॅनेल्स असतील, याबरोबरच आता भिंतींवरती देखील देवाभाऊ अवतरलेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.